हॅलो एव्हरीवन. सो आज होता माझ्या साईचा सेकंड बर्थडे. सो रात्री 12 वाजता मी एक छोटंसं बर्थडे ब्रिंगिंग केलं होतं. एक छोटा केक ऑर्डर केला होता साईसाठी अँड ही वॉज व्हेरी एक्सायटेड अँड हॅपी ॲज यू कॅन सी. आणि त्याला असं बघून आम्हाला खूप छान वाटत होतं. नेक्स्ट डे मग त्याच्या आवडीचा ब्रेकफास्ट बनवला होता, आप्पे बनवले होते, त्याने ते खूप आवडीने खाल्ले. मग दुपारी सगळी लंचची तयारी करून घेतली, सगळं आवरून घेतलं. मग त्याची नानी आली होती आणि नानीला साईसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं म्हणून आम्ही तिघही जण बाहेर गेलो होतो आणि आम्ही डिरेक्टली पोहोचलो एका सायकल शॉपमध्ये सायकल घ्यायला. साईने तिकडे बऱ्याच सायकल टेस्ट ड्राईव्ह करून बघितली आणि कुठली आवडली त्याला, तर ही ब्लॅक कलरची सायकल आवडली होती. सो ही आम्ही फायनल केली. मग दादांनी छान त्याची अलाइनमेंट करून दिली, बास्केट लावून दिलं. मग आम्ही घरी आलो, त्याला थोडा वेळ झोपवलं कारण संध्याकाळी एक छोटंसं बर्थडे सेलिब्रेशन प्लॅन केलं होतं. त्यामुळे सगळे गेस्ट आले होते आमच्या घरी. आणि इकडे साईचा बाबा आणि काका मिळून एक डेकोरेशन करत होते. डेकोरेशन कसं झालं आहे नक्की कमेंट करून सांगा. मा आली होती, सो साईची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी तिच्याकडे देऊन मी बाकीच्या कामांना मदत करत होते. आणि आय कांट बिलीव्ह की माझं बाळ 2 वर्षांचं झालं. म्हणजे आत्ता तर तो जन्माला आला होता आणि नाऊ ही इज 2. म्हणजे टाईम इतका फास्ट जातो ना, म्हणजे आय वॉज टोटली इन अ मिक्स्ड फिलिंग्स की म्हणजे तो मोठा होतो याची खुशी तर आहेच, पण तो एवढ्या लवकर का मोठा होतो ह्याचं वाईट पण मला वाटतंय. आणि आय वॉज लाईक की टाईम प्लीज स्लो डाऊन, एवढ्या लवकर पुढे नको जाऊस, लेट मी एन्जॉय हिज चाइल्डहुड. पण माझ्या बेस्ट विशेस आणि माझं प्रेम नेहमीच त्याच्या पाठीशी राहणार आहे. आणि असं काहीचं मी छोटंसं त्याचं बर्थडे सेलिब्रेशन प्लॅन केलं होतं. केक कट केला, सगळ्यांसाठी डिनर अरेंज केलं होतं, सगळ्यांनी ते खूप एन्जॉय केलं आणि साई पण खूप खुश होता. असं एक छोटंसं सगळेजण आले होते आणि ते तिला खूप छान वाटत होतं. सो असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.